नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर कृषी क्षेत्रामध्ये पदवी घेत असाल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण एका अत्यंत गंभीर आणि तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, जो थेट तुमच्या करिअर आणि रोजगाराशी जोडलेला आहे. सध्या कृषी विद्यापीठामध्ये तब्बल 70% पदे रिक्त आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहेत. 70% पदे जे आहेत ते रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील विद्यार्थ्यांनी कृषी मंत्र्यांना एक अत्यंत महत्त्वाचे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात विद्यार्थ्यांसाठी कोणत्या मोठ्या मागण्या केल्या आहेत आणि यातून तुमच्यासाठी भविष्यात कोणत्या नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. डेली अपडेट मिळवायचे असतील, ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. याचं मराठी स्वरूप अत्यंत सोप्या भाषेत वाचण्यासाठी. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला ॲग्रोवनची एक महत्त्वाची बातमी दिसत असेल. कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील स्पर्धा मंचच्या विद्यार्थ्यांनी थेट कृषी मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन हे निवेदन दिलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षात निवेदन दिलेलं आहे. सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे याचा विचार करा. आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये तब्बल 70% पदं रिक्त आहेत. म्हणजेच विचार करा, विद्यापीठांचा जो गाडा जेमतेम 30% मनुष्यबळावर हाकला जात आहे. याचा थेट आणि अत्यंत वाईट परिणाम शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यांवर होत आहे. जर विद्यापीठात प्रोफेसर्स नसतील, संशोधक नसतील तर आपल्या कृषी क्षेत्राचा आणि विद्यार्थ्यांचा विकास कसा होणार? म्हणून विद्यार्थ्यांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे. वरून आता आपण पाहूया की या निवेदनात विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या प्रमुख मागण्या केल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर कृषी पदवीधर असाल किंवा ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो. मागणी क्रमांक 1 पाहूया. सर्वात पहिली आणि मोठी मागणी ही आहे की कृषी विद्यापीठातील सर्व संवर्ग म्हणजेच ऑल कॅटेगरीज रिक्त पदांची भरती प्रक्रिया त्वरित राबवावी. जर ही 70% पदे भरली गेली तर हजारो कृषी पदवीधरांना थेट प्राध्यापक, संशोधक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. पण याच्यामध्ये जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, तर कृषी जे क्षेत्र आहे त्याचा जो आकृतीबंध आहे तो अद्याप मंजूर नाही आहे. त्यावरती मी 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही सिंपल यूट्यूबवरती सर्च करू शकता आपल्या चॅनलचं नाव टाकून, किंवा तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहू शकता. त्याची कारणं काय आहेत. जोपर्यंत तो आकृतीबंध मंजूर होत नाही तोपर्यंत भरती होऊ शकत नाही, हे एक मुख्य कारण आहे. दुसरं हे कारण आहे किंवा ही मागणी जी आहे यांची हे आहे की हा पॉईंट जो आहे, दुसरा पॉईंट तो क्रांतिकारी आहे. राज्यामध्ये सध्या शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय नाही आहे. विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की जसे छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये शालेय स्तरावर शेती विषय शिकवला जातो, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कृषी विषय अनिवार्य करावा, म्हणजे कंपल्सरी करावा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय आहे की जर आपण बाकीचे राज्य पाहिले, जसं छत्तीसगड आणि राजस्थान हे मुख्य जे आहे उदाहरण देण्यात आलेलं आहे. या राज्यामध्ये जे शालेय अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये कृषी हा जो विषय आहे तो पण इन्क्लूड आहे, तो कंपल्सरी आहे. तसाच हा विषय जो आहे तो कंपल्सरी करावा, ही क्रांतिकारी मागणी जी आहे विद्यार्थ्यांनी केलेली आहे. आणि आता जर कृषी विषय शाळेत सुरू झाला तर तो शिकवण्यासाठी तज्ज्ञ लोक लागतील. म्हणूनच या विषयासाठी केवळ कृषी पदवीधरांनाच शिक्षक म्हणून नियुक्ती करावी अशी भक्कम मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे जर हा निर्णय शासनाने घेतला तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत कृषी पदवीधरांसाठी शिक्षकाची जागा जो आहे ती निर्माण होईल. ही तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी असू शकते. म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये जर कृषी हा विषय झाला तर त्याला शिकवायला ऑब्व्हियसली ज्यांचं कृषीमध्ये किंवा इक्विलंट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांना जर शिक्षक म्हणून घेतलं जाईल तर त्यांना सुद्धा ही सुवर्ण संधी आहे, होऊ शकते. अनेक विद्यार्थी कृषी अभियांत्रिकी म्हणजेच ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा उद्यानविद्या म्हणजेच हॉर्टिकल्चर करतात, पण त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेशा जागा नसतात. म्हणून मृदा व जलसंसाधन म्हणजेच सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन विभागाच्या आकृतीबंधात तातडीने सुधारणा करून कृषी अभियांत्रिकी आणि उद्यानविद्या पदवीधरांसाठी खास पदे निर्माण करावीत आणि ती उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर अतिशय
खूप छान ज्या आहे त्याच्यामध्ये मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 मागण्या केवळ मागण्या नसून कृषी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काच्या नोकरीच्या संधी आहेत. जर तुम्ही आता डिग्री करत असाल किंवा पासआउट होऊन MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शासनाला आज न उद्या ही पदे भरावी लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास, तुमची तयारी अजिबात थांबू देऊ नका. कृषी विभाग आणि विद्यापीठांच्या भरती प्रक्रिया जेव्हा सुरू होतील तेव्हा तुमची तयारी 100% असली पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील स्पर्धा मंचच्या विद्यार्थ्यांनी जे पाऊल उचलले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आपण सर्वांनी या मागण्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कारण मी पण एक ॲग्रिकल्चरिस्ट आहे मित्रांनो, माझं सुद्धा ॲग्रिकल्चर कंप्लीट झालेलं आहे. तर अतिशय ह्या मागण्या ज्या आहेत त्या एकदम छान आहेत, कौतुकास्पद आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय खरोखरच अनिवार्य करायला हवा का? आणि कृषी पदवीधरांना शाळेमध्ये शिक्षक म्हणून संधी मिळायला हवी का? तुमचं मत मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांमध्ये जागरूकता निर्माण होईल. कृषी क्षेत्रातील भरती, स्पर्धा परीक्षा आणि अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.